क्विज मंक्स मध्ये आपले स्वागत आहे. बघूया तुम्ही भारतीय सण आणि उत्सव मजावरील हे 48 प्रश्न सोडवू शकता की नाही. मजेत सामील व्हा. लाईक आणि सबस्क्राईब करा. दिवा कशाचे खरे प्रतीक आहे? प्रकाश, आनंद किंवा विजय? विजय. वा. लोक कोणत्या सणात गुजिया खातात? होळी, दिवाळी किंवा ईद? होळी. छान. ओणम फुलांचे गालिचे कोणत्या सणासाठी बनवतात? दिवाळी, ओणम किंवा होळी? आणि ते होते ओणम. रक्षाबंधनमध्ये रक्षा म्हणजे काय? भेट, संरक्षण किंवा खेळ? संरक्षण. बरोबर. भगवान गणेशाला कोणती मिठाई आवडते? लाडू, मोदक किंवा जलेबी? आणि ते होते मोदक. ईदला लोक कोणते खास अभिवादन करतात? नमस्कार, ईद मुबारक किंवा शुभ दिवस? ईद मुबारक. उत्तम. ख्रिसमससाठी काय सजवतो? झाड, घर किंवा टेबल? ते आहे झाड. कोणत्या सणात पतंग उडवण्याचा आनंद असतो? होळी, संक्रांती किंवा दिवाळी? ते आहे संक्रांती. नवरात्रीत कोणते लोकनृत्य प्रसिद्ध आहे? भांगडा, गरबा किंवा कथ्थक? आणि उत्तर म्हणजे गरबा. बिहू उत्सव कोणत्या भारतीय राज्यात प्रसिद्ध आहे? आसाम, केरळ किंवा पंजाब? उत्तर आहे आसाम. गुरुपर्वामध्ये खास सामुदायिक स्वयंपाकघर कोणते? जेवण, लंगर किंवा रात्रीचे जेवण? आणि उत्तर म्हणजे लंगर. दशऱ्याला कोणाचा मोठा पुतळा जाळतात? राजा रावण किंवा राक्षस? रावण. तुम्ही जिंकलात. कोणत्या सणात रोमांचक दहीहंडी खेळ असतात? होळी, जन्माष्टमी किंवा दिवाळी? उत्तर जन्माष्टमी. सूर्याच्या उत्तर दिशेच्या प्रवासाचा उत्सव कोणता? होळी, दिवाळी किंवा मकर संक्रांती? मकर संक्रांती. अगदी बरोबर. दिवाळीसाठी कोणत्या देवीचे स्वागत करण्यासाठी लोक घरे स्वच्छ करतात? दुर्गा, सरस्वती किंवा लक्ष्मी?
उत्तर लक्ष्मी. होळीच्या बोनफायरमध्ये कोणती दुष्ट बहीण जळाली? पूतना, होलिका किंवा ताडका? होलिका. वा. ईदला कोणती गोड शेवईची डिश प्रसिद्ध आहे? बिर्याणी, शीर खुर्मा किंवा समोसा? बरोबर उत्तर शीरखुर्मा. ख्रिसमसला लोक कोणती खास गाणी गातात? अंगाईगीत, कॅरोल्स किंवा राष्ट्रगीत? कॅरोल्स. अविश्वसनीय. बैसाखी कोणत्या पिकाच्या कापणीचा उत्सव साजरा करते? कापूस, गहू किंवा तांदूळ? बरोबर उत्तर गहू. नवरात्री कोणत्या देवीच्या 9 रूपांचा उत्सव साजरा करते? लक्ष्मी, सरस्वती किंवा दुर्गा? दुर्गा. वा. जन्माष्टमी कोणत्या लाडक्या देवाचा वाढदिवस आहे? राम, कृष्ण किंवा शिव? आणि ते होते कृष्ण. ओणम दरम्यान कोणती रोमांचक शर्यत होते? कार, घोडा किंवा बोट? आणि उत्तर म्हणजे बोट. उत्सवानंतर गणपतीच्या मूर्ती कोठे विसर्जित केल्या जातात? नदी, उद्यान किंवा घर? नदी. अविश्वसनीय. करवा चौथ उपवासासाठी कोणता आकाशीय पिंड महत्वाचा आहे? सूर्य, चंद्र किंवा तारा? चंद्र. बरोबर. वसंत पंचमीला ज्ञानाची कोणती देवी पूजली जाते? लक्ष्मी, पार्वती किंवा सरस्वती? सरस्वती. तुम्ही जिंकलात. लोहरीला कोणते गोड तिळाचे लाडू खाल्ले जातात? लाडू, बर्फी किंवा जलेबी? अंदाज बरोबर आला, ते आहे लाडू. पोंगलमध्ये कोणते मुख्य धान्य काढले जाते? तांदूळ, गहू किंवा मका? तांदूळ. लाजवाब. दिवाळीला दीपावली म्हणतात. दीपा म्हणजे काय? प्रकाश, गोड किंवा अग्नी? प्रकाश हे आहे. ईद उल अधा बलिदानाचे प्रतीक आहे. कोणता प्राणी त्याचा भाग आहे? बकरी, गाय किंवा उंट? आणि ते होते बकरी. भगवान गणेशाचे वाहन कोणता छोटा प्राणी आहे? उंदीर, मोर किंवा सिंग? उंदीर. अविश्वसनीय. होळीचे रंग फुलांपासून बनत असत. कोणते फूल लाल, नारंगी रंग देत असे? पलाश, गुलाब किंवा कमळ?
बरोबर उत्तर पलाश. कोणत्या विशेष ताऱ्याने ज्ञानी पुरुषांना बाळ येशूकडे नेले? बेथलेहम उत्तर किंवा सकाळचा. बेथलेहम वा. नवरात्री 9 दिवसांचा उत्सव आहे. 9 म्हणजे काय? 9 नवीन किंवा रात्र. नववा. बहिणी भावाच्या मनगटावर एक खास धागा बांधतात, त्याला काय म्हणतात? राखी, बँड किंवा चेन. राखी. क्या बात. ओणम कोणत्या पौराणिक राजाच्या परत येण्याचा उत्सव साजरा करतो? महाबली, राम किंवा कृष्ण. अंदाज बरोबर आला, ते आहे महाबली. लोहरीच्या होळीभोवती कोणता प्रसिद्ध नृत्य केला जातो? भांगडा, गरबा किंवा कथक. बरोबर उत्तर भांगडा. वसंत पंचमी वसंत ऋतू साजरा करते. कोणता रंग वारंवार घातला जातो? पिवळा, लाल किंवा निळा. पिवळा. अगदी बरोबर. गुढी पाडवा नवीन वर्षाची सुरुवात आहे. कोणती खास गुढी उभारली जाते? गुढी बॅनर किंवा केशरी. हो, ते गुढी होते. गुरु नानक जयंती गुरु नानक देवजींची आहे. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? गुरु ग्रंथ साहिब, वेद किंवा कुराण. गुरु ग्रंथ साहिब. वा. कोणत्या खास दिव्यात पूजेसाठी अनेक वाती असतात? आरती, टॉर्च किंवा लॅम्प. बरोबर उत्तर आरती. लोहडी सणात लोक शेकोटी का पेटवतात? ऊबसाठी, स्वयंपाकासाठी किंवा गोष्टी सांगायला. ऊबसाठी. छान. कोणत्या सणात फटाक्यांमुळे मोठा फटाक्यांचा आवाज होतो? दिवाळी, होळी किंवा ईद. दिवाळी. लाजवाब. कोणत्या काठ्या वापरून उत्साही नवरात्री नृत्य करतात? दांडिया, लाठी किंवा बॅट. अंदाज बरोबर आला, ते आहे दांडिया. कोणत्या आनंदी कृतीमध्ये रंगीत पावडर फेकणे समाविष्ट आहे? होळी, दिवाळी किंवा ईद. बरोबर उत्तर होळी. भगवान श्रीकृष्णांनी गावकऱ्यांच्या संरक्षणासाठी एक मोठा पर्वत उचलला. कोणता? गोवर्धन, हिमालय किंवा विंध्य. आणि उत्तर म्हणजे गोवर्धन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक मजेदार क्विझसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.